विकासाकावरील कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी गेल्या 3 दिवसापासून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या सहभागाने सुरू असलेले शांतिदूत गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीच्या व कोकण वसाहत यांचे सभासद तसेच या दोन्ही संस्थेचे ज्येष्ठ नागरिक यांचे आमरण उपोषण आज स्थगित करण्यात आले। पुढील कॅबिनेट नंतरही तातडीने याविषयी बैठक लावून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने आम्ही हे आमरण उपोषण तुर्तास स्थगित करत असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली। आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर या प्रश्नी आमदार किसन कथोरे आणि आमदार महेश चौगुले यांनी माननीय मुख्यमंत्री यांची मंत्रालय येथे प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले। दरम्यान या आंदोलनाची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक देवराम पळसकर, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते विनोद तावडे, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा आमदार प्रवीण दरेकर आदींनी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली। तसेच त्यांच्याकडून या आंदोलनाची सर्व माहितीही घेतल्याने याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून त्यांच्याकडून आम्हाला पूर्णपणे न्याय मिळेल अशी प्रतिक्रियाही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केली। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। तीन तुमचं उपोषण होतं ते आज मागे घेण्यात आलेलं आहे, स्थगिती देण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने हे उपोषण मागे घेणार आहेत आणि काय आश्वासन मिळालं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आज मुरबाडचे आमदार आणि भिवंडीचे आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेब आणि आदरणीय आमदार महेशजी चौगुले साहेब या दोघा जणांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी मी आणि माझ्यासोबत शांतिदूत आणि पटेल कैलासचे जे पदाधिकारी बसले होते त्यांच्याविषयी अवगत करून दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी खरं हा विषय थोडक्यात त्यांना माहितीसुद्धा होता, तर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, ठोस आश्वासन दिलेलं आहे की तातडीने पुढच्या कॅबिनेटच्या नंतर या सगळ्या सभासदांना बोलवणार, हा विषय समजून घेणार आणि यामध्ये जी कायदेशीर कारवाई करायची, जी काही निर्णय घ्यायचे सरकारकडनं त्याविषयी ठोस निर्णय आम्ही घेऊ अशा प्रकारची ठोस आश्वासन या दोन्ही आमदारांच्या मार्फत दिलं। तसेच महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांनी देखील रविवारी त्यांच्याकडे बैठक बोलवलेली आणि ते देखील हा विषय सगळा समजून घेणार आहेत आणि ते देखील आम्हाला यामध्ये सर्व ताकदीनिशी सहकार्य करणार अशा प्रकारचं आश्वासन या दोन्ही नेत्यांनी आदरणीय आमदार रवींद्रदादा चव्हाण आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही आश्वासने दिलेली आहेत। म्हणून आमचं हे उपोषण आम्ही तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। एकीकडे मगाशी मी रागाच्या भरात खरं काहीतरी बोलून गेलो, आता रिपीट नाही करत मी, बरोबर डिपार्टमेंट पण समोर आहे। खरं तर खोटं माणसाने किती बोलावं, एक हद्द असते। मी त्याला ओपन चॅलेंज करतो, ओपन चॅलेंज करतो। श्रीकांत शितोळे, तुझ्याकडे शांतिदूतचे 90% लोक असतील ना, तू म्हणशील ते मी तुला हारलो, तुझ्याकडे नोकरी करेन मी, तू पगार नाही देशील तरी सांगतो। शांतिदूतचे 90% तुझ्या लोक असतील तर सांग, तू तुझ्या पूर्ण कॉम्प्लेक्स नको सांगूस। इथे आंदोलन शांतिदूत आणि पटेल कैलासचं चालू होतं। पटेलचे 90% लोक हे आमच्याकडे आहेत, आमचे सन्माननीय पदाधिकारी पोटे आहेत, कोते काका आहेत, नंतर मंगेश खातू आहेत, आमची शकीला शेख आहे, त्यांच्याबरोबर 90% तिकडचे लोक आहेत। आणि या शांतिदूतचे 130 मेंबर तुला चॅलेंज करायचं तू चॅलेंज कर, तुझ्या 130 लोकांना लाईनीत उभा करतो मी, खोटं बोलू नकोस। आज आम्ही कायद्याने शिस्तीने आम्ही आमची लढाई लढतो, तू उगाच आम्हाला बेशिस्तपणा आणायला लावू नकोस, हे त्याला चॅलेंज माझं आहे।